क्रमांकाचं खातं देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रन आतापर्यंत टीम गोठवली. 30+ या टीमच्या धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा विशाल सज्ज होते. मोठा हिट घेण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट केली. तोपर्यंत एका सिंगलने आतापर्यंत 2 धावा. संतगतीचं क्रिकेट आपण सातत्याने पाहिलंय. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील थोडंसं धीम्या गतीने आपण क्रिकेट पाहिलं, परंतु जर मोठं टार्गेट सेट तुम्हाला करायचं असेल त्यासाठी भरपूर मोठा खेळ तुम्हाला करावा लागेल. या मॅचमध्ये किती रनचं टार्गेट सेट केलं जाईल, कारण टॉस जिंकलाय जुईनगर टीमने, बॅटिंगसाठी गोठवली, संघाला आमंत्रित केलंय. हे दोन्ही सलामीवीर फलंदाज किती रनची पार्टनरशिप करतील हे देखील प्रश्नचिन्ह येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उलगडताना पाहायला मिळेल. मोठा हिट केलाय, फटका चांगलाय, प्रॉपर टायमिंग, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे, मिळतील 6 रन. हा षटकार लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळालाय बॅट्समन भावेशच्या माध्यमातून. भावेश मात्र जर खऱ्या अर्थाने आपल्या अफलातून खेळीचं प्रात्यक्षिक साकारतोय. या बॉलवर त्याने आक्रमकतेचं रूप धारण केलं आणि या बॉलवर एक मोठा स्ट्रोक त्याने लगावला. 6 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत बिनगडी बाद 8 रन. बॉलर पुन्हा एकदा विशाल सज्ज होते. यावेळेस देखील फक्त दिशा दिली, टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. तो शेर तर मी बब्बर शेर या प्रकारचे क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळालं. या अगोदरच्या बॉलवर एक षटकार आणि तदनंतर आपण जर पाहिलं रणनीती आखली बॉलरने, जे जाळं विणल्याच्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. यावेळेस आपण पाहू शकतो भावेश, एका विकेटचं पतन, टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 8 रन. मी बॅट्समन रितेश मैदानामध्ये दाखल झालाय. फलंदाज भावेश बाद झाल्यानंतर रितेश मैदानामध्ये दाखल होते. पहिल्याच ओव्हरमध्ये एक षटकार जरूर आला गोलंदाज विशालच्या दरम्यान, गोलंदाज विशालच्या विरुद्धामध्ये, परंतु तदनंतर एक चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. बॉलर पण एकदा विशाल सज्ज होईल. रितेशसाठी हा चेंडू होता लेग स्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन ॲड होईल. तुमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. अजूनपर्यंत 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 1 विकेट जरूर संपादन केला, परंतु 3 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत बॉलर विशालच्या माध्यमातून. इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील दिशा दिली, अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 रन जरूर कंप्लीट झाले. सेकंड रन साठी कॉल आणि मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही फिल्डरची ताळमेळ चुकली. प्रात्यक्षिक आपण पाहिलं तर कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकता. हे 4 रन. एक चांगला चौकार आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. 14 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात, टिपला जातोय झेल आणि फलंदाज क्रमांक 2 देखील बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज रितेश
मैदानाच्या बाहेर परततोय. दुसऱ्या विकेटचं पतन. धावफलकावर धावा आतापर्यंत होतात. 2 गडी बाद 14 रन. मी बॅट्समन सुमित मैदानामध्ये दाखल होते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे हर्षल, जो सलामीला मैदानामध्ये दाखल झालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड द विकेट. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. मिडॉनला फिल्डर तैनात. तोपर्यंत फक्त डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि एका ओव्हरच्या सेकंड एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 14 रन. लास्ट बॉल डॉट निघला ना. पहिले एक रन का पहिले वाईट गेला. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. शॉट ऑफ लेंथ होता. लाईन मिस केली. गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन सुमित ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सुमित. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. वैभव हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट देखील केली जाते. एका सिंगलने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर होते ती म्हणजे 15 रन आतापर्यंत होतात. सुरुवातीला ज्या प्रकारे एक षटकार आला, एक चौकार आला, तदनंतर धावफलकाला थोडीशी गती मिळाली, परंतु तदनंतर एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज वैभवच्या माध्यमातून. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. फिल्डर बीट झाला. तोपर्यंत 2 धावा देखील यावेळेस पूर्ण केल्यात. 2 रन आतापर्यंत टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. 17 रन आतापर्यंत आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस पद्धतीचा बॉल बॅकफुटला गेला. फक्त दिशा दिली. 2 फिल्डर एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावतात. ताळमेळ चुकले आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर आपण संदीप सर पाहिले तर 2 वेळा मिसफिटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा भुर्दंड आतापर्यंत 2 चौकार आपण पाहिले. कारण ज्या ज्या वेळेस मिसफिटिंग होते त्या वेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स कमी होताना पाहायला मिळतो आणि हेच चित्र यावेळेस आपण पाहिलं. कारण थोडासा नाराज पाहायला मिळते गोलंदाज वैभव. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल.
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे वैभवच्या खात्यामधील. आतापर्यंत वैभवने धावा खर्च केल्यात अवघ्या 7 धावा. यावेळेस देखील या शेवटच्या बॉलवर फटका चांगला आहे परंतु कॅच ड्रॉप झाल्यानंतर या शेवटच्या बॉलवर 1 रन वैभवने खर्च केली. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या यावेळेस आपल्याला पाहायला मिळते 22 रन. गोलंदाजीच्या मार्कवर कपिलला आमंत्रित केले. तर बॉलिंग मार्कवर देखील यावेळेस आमंत्रित केले गोलंदाज कपिल. ओव्हर नंबर 3. आतापर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर ती म्हणजे 2 गडी बाद 22 रन. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 18 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम जुईनगर संघ, कारण अजून 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. बॉलर सज्ज होतो कपिल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मोठं आक्रमण साकारले. एक सिंगल कंप्लीट केली आणि पाहता पाहता 2 धावा देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. 2 रन आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर 24 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमचं देखील, कारण दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली बॅटिंग हर्षल आणि सुमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, फटका चांगला अलॉंग कार्पेट फिल्डर तैनात आहे. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. सेकंड रन साठी हा कॉल होता आणि तोपर्यंत फक्त 1 रन कंप्लीट केली होती आणि पाहता पाहता जिथे फक्त 1च धाव होती तिथे मात्र सर्व धावा खर्च केल्या जातात. 2 रन आतापर्यंत पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 26 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होतात. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 4 रन खर्च केल्यात बॉलर कपिलने. गोलंदाज कपिल यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतो. फटका चांगला, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, मिळतील 4 रन. हा चौकार, व चौकाराच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या ही धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 30 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तीन बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये त्याने प्रत्येक बॉलमध्ये 2 रन खर्च केले आणि त्यानंतर एक चांगला चौकार लगावलाय बॅट्समन हर्षलने, जो बॅट्समन 9 बॉलमध्ये आतापर्यंत 16 रनवर खेळतोय. टॉस पराभूत झाले गोठवली संघ, परंतु त्यानंतर एक मोठं टार्गेट सेट करण्याचा त्यांचा जे धैर्य आहे त्या धैर्यासाठी एक मोठा खेळ करण्याचा प्रयत्न केलाय. हलक्या त्याने फक्त दिशा दिली. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 31. 31 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते कपिल. यावेळेस देखील फटका चांगला आहे, फिल्डर तैनात. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. एका सिंगलने आतापर्यंत धावफलक पुढे सरसावलं जाईल आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन, 32 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. तिसरे षटक मार्गस्थ देखील आहे. मोठा खेळ, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जाईल. 1 रन मात्र जरूर मिळाली जाते. एका रनने आतापर्यंत टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 रन.
यावेळेस देखील लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल जरूर कंप्लीट केली. एका सिंगल आतापर्यंत टीमची धावसंख्या 34, 34 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील यष्ट्यांचा वेध. बॅट्समनला दिला जाईल परतीचा इशारा. आणि फलंदाज क्रमांक 3 बाद होताना पाहायला मिळतोय. आणि बॅट्समन मनीष ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठी खेळ साकारण्याची. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल हा बॅट्समन पेस करत असताना परंतु लाजवाब एक चांगले जजमेंट फिल्डरच्या दरम्यान. बॅकअप साठी फिल्डर नव्हता त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहू शकता. 2 रन तोपर्यंत कंप्लीट केल्या मनीषने. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 36, 36 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन मनीष जो स्ट्रायकिंगला खेळतोय आतापर्यंत 2 रनवर. 36 रन आतापर्यंत होतात. 3 गडी बाद झालेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. मिस फिल्डिंग त्याचा प्रात्यक्षिक. बॅकअप साठी डीप मधून फिल्डर येतोय. 1 रन जरूर कंप्लीट केली. थोडासा फंबल झाला आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. 2 रन. 38 रन आतापर्यंत 38 धावा या धावफलकावर देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आणि धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 धावा. तर शेवटची ओव्हर आहे आणि बॉलिंग मार्कवर अनिल नामक बॉलरला देखील आमंत्रित केले शेवटच्या ओव्हरसाठी. पहिलाच बॉल अनिलचा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. फिल्डर तैनात परंतु अति घाई संकटात नाही. हेच प्रात्यक्षिक यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या मार्कवर अनिल पहिल्याच बॉलवर 2 रन आपल्याला पाहायला मिळाले. 2 रनच्या साह्याने 40 रन आतापर्यंत होतात. टीम गोठवली 30+ या संघाच्या देखील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 रन, 41 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 41 रन.
यावेळेस देखील एक रन आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 42 रन. 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 42 धावा. बॉलर पण एकदा सज्ज होईल. अनिल अतिशय चांगले लेन चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीमला रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. फुलटॉस पद्धतीचा बॉल. या बॉलला क्रिकेटमध्ये माफी नसते. ही चुकी केली अनिलने आणि या चुकीला माफी नसेल. बॅट्समन मनीषच्या माध्यमातून हा षटकार. षटकाराच्या साह्याने 48 रन 48 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूची एक चांगला षटकार आला. धावफलकाला थोडासा वेग मिळाला आणि 48 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 48 रन. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील आणखीन एक मोठा बिगिट केला जातोय, परंतु लाजवाब फिल्डिंग. तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता तर षटकार नाहीये. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे फिल्डरच्या हातामध्ये चेंडू आला त्यावेळेस तो फ्लाय झाला आणि फ्लाय मध्येच त्याने तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा लोटला. 1 रन आणि 1 विकेट यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड रन साठी धावला होता मनीष. चांगला प्रयत्न राहिला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. विशाल त्या ठिकाणी तैनात होता आणि चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून न्यू बॅट्समन विनोद मैदानामध्ये दाखल होते. शेवटचा एक बॉल शिल्लक. टार्गेट सेट करणारा बॉल आणि आतापर्यंत 49 रन या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 49 धावा. बॉलर सज्ज होते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात. 49 रन होतात आणि 50 रनचं टार्गेट असेल तर 2 रन यावेळेस पेनल्टी देखील आहे. 2 रनची पेनल्टी आहे. 51 धावा होतात आणि 52 रनचं लक्ष्य असेल. टीम जुईनगर संघासमोर. तर जुईनगर टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान करा.
तर 52 रनचं लक्ष आहे. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. 49 रन स्कोरबोर्डवर होतात आणि 2 रनची पॅनल्टी आहे. 51 रन होतात आणि 52 रनचं लक्ष असेल. तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील पॅनल्टी आहे, कारण त्यांच्या टीम मध्ये देखील ड्रेस कोड नाही 1-2 खेळाडूंचा. तर टीमची धावसंख्या 49 आणि फक्त 50 रनचं लक्ष असेल. तर 50 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. वैभवला धावांचं वैभव जमवावं लागेल आपल्या टीमसाठी. बॉलिंग मार्कवर मनीषला आमंत्रित केले, ज्याने एक मोठा स्ट्रोक केला मागच्या इनिंग मध्ये. तर 30 बॉल जिंकण्यासाठी 50 रनचं लक्ष. पहिला बॉल मनीषचा. यावेळेस आपण पाहू शकता नियंत्रण चुकलं. नो बॉल +1. 2 रनने यावेळेस स्कोरबोर्डचं खातं ओपन झालंय. फ्रीची संधी असेल बॅट्समन विशालला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मनीष. फ्रीडचा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर जरूर कंप्लीट केली. झेल पकडला, परंतु हा फ्रीडचा बॉल होता. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 3 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा. अजूनपर्यंत 47 रन तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका गोटिवली टीम. बॉलर पुन्हा एकदा मनीष.
सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे वैभव, ज्याच्यामध्ये मोठे श्लोक लगावण्याची क्षमता आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, तोपर्यंत फक्त एकच सिंगल यावेळेस कंप्लीट केली. सेकंड रन साठी हा कॉल आणि 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्या जातात. 2 रन आतापर्यंत टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते, ती म्हणजे 5 रन. अजूनपर्यंत 45 रनची गरज आहे. येणारे चेंडू आहेत रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत 1 रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. 1 रन आतापर्यंत धावफलक पुढे सरसावलं जाईल. 6 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर यावेळेस देखील संधी होती, भरपूर 2 वेळा संधी होत्या आणि ती संधी गमावली. यावेळेस तुमचं कोऑर्डिनेशन असणं भरपूर महत्वाचं आहे फिल्डिंगच्या बाबतीत, परंतु ते चित्र यावेळेस स्पष्टपणाचं पाहायला मिळालं. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 6 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक सिंगल अलोंग कार्पेट लॉंगॉनला फिल्डर आहे, चेंडू जज करेल, उचलून फेकेल. तोपर्यंत फेकी चांगली होती फिल्डरच्या माध्यमातून, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. आतापर्यंत 7 रन होतात. अजूनपर्यंत 43 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. टीम जुईनगर 30+ संघ. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टॉयचा वेध घेतला. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट होते. एकेरी रन आतापर्यंत 1 ओव्हरचा खेळ झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या ही धावफलकावर 8 रन आतापर्यंत होतात. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 42 रनची गरज. येणारे चेंडू आहेत 24 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 42 रन पूर्ण करायचे आहेत जुईनगर टीमला. गेम थोडासा स्पीडली चालू ठेवायचा, वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर बॉलर्स नेम यावेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक केलाय, प्रॉपर टायमिंग आणि मिथिल 4 रन. आणखीन एक चौकार वैभवच्या बॅट मधून आज चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने 12 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील झेलची संधी होती, परंतु फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली. सेकंड रन साठी हा कॉल आणि 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केल्यात. 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. आतापर्यंत 14 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल.
लोअर फुल टच पद्धतीचा बॉल स्टेप आउट करून हलक्या हाताने फक्त दिशा दिली. एक सिंगल तोपर्यंत कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल, परंतु मैदानामध्ये काय घडलं जाईल. बॅकअप चांगलं होतं. एक सिंगल फक्त कंप्लीट केली आणि 15 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 35 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर होता तोपर्यंत फक्त एकच सिंगल कंप्लीट केली. 20 बॉल मध्ये आतापर्यंत 34 रनची गरज आहे. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर वेगाने चेंडू मागे धावेल तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री आणि पलीकडे मिळतील 4 रन. हा चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 20 रन आतापर्यंत होतात. 19 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 30 रनची गरज. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग, फटका चांगला आहे आणि मिळतील 4 रन. हा चौकार, या चौकाराच्या साह्याने धावफलकाला आणखीन वेग मिळाला जातो आणि टीमची धावसंख्या 24. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन आतापर्यंत होतात. येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 26 रनची गरज. बॉलिंग मार्कवर आमंत्रित केले गोलंदाजाला. तर ओव्हर नंबर 3 18 बॉल आणि 26 रन. सुमित नामक बॉलरला आमंत्रित केले ओव्हर नंबर 3 साठी. राऊंड द विकेटने तो गोलंदाजी करेल. पहिलाच बॉल फुलटच पद्धतीचा बॉल होता, लाईन मिस केली बॅट्समनने. डॉट बॉलची समाप्ती. 17 बॉल मध्ये 26 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील सराईच्या दिशेने फटका टोलावला जातोय. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. अजूनपर्यंत 25 धावसंख्येची गरज आहे. 16 बॉल आणि 25 रनची गरज.
यावेळेस देखील मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि बॅट्समन वैभवला दिला जातोय परतीचा इशारा. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला प्रयत्न. 2 रन तर जरूर कंप्लीट झाल्यात आणि 3 रन कंप्लीट केल्यात. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये, तर 2 रन यावेळेस कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सत्तावीस रन आतापर्यंत होतात. मी बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच लवकरात लवकर तुम्ही स्टार्ट करा. तर वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच लवकरात लवकर स्टार्ट करा. अजूनपर्यंत 2 बॉलचा काही शिल्लक आहे. मी बॅट्समन जयेश मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे मनोज, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी मनोजच्या माध्यमातून आपण पाहिली. परंतु 15 बॉलमध्ये आतापर्यंत 23 रनची गरज. मॅच स्टार्ट करा. वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर सज्ज होतोय. कोलोरी पद्धतीचा बॉल, फटका चांगला आहे. फिल्डर तैनात. मनोजची खेळी देखील संपुष्टात येताना पाहायला मिळते. विकेटचं पतन. येणारे चेंडू आहे 14 आणि जिंकण्यासाठी 23 रनची गरज.
तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील यशांचा वेध. व्हॉट अ कमबॅक. लाजवाब पुनरागमन होते गोठवणी टीमच्या माध्यमातून. आउट गेला. सुरुवातीला ज्या प्रकारे एक बहारदार इनिंग पेश केली वैभवने, असं वाटलं होतं की या ठिकाणी आक्रमण केले जयनगर टीमने, परंतु गोलंदाजाने पुन्हा एकदा एका नव्या उमेदीने गोलंदाजी केली आणि यावेळेस बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो जयनगर संघ. 3 ओव्हरचा खेळ झालाय. येणारे चेंडू आहेत तर 12 बॉल जिंकण्यासाठी 23 रनची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर कोण? आमंत्रित केलंय. बॉलर नेम दुसरा बॉलर राजेश नामक बॉलर. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 23 रनची गरज. महत्वपूर्ण मॅच. पहिलाच बॉल पायाचा वेध घेतला, लेग बिफोरची अपील केली आणि 1 रन आपल्याला पाहायला मिळते. हे कोण आलं ना? 11 बॉल जिंकण्यासाठी 22 रन. प्रति बॉल मध्ये तुम्हाला प्रत्येक बॉल मध्ये तुम्हाला 2 रन कंप्लीट करायचे आहेत. नॉन स्ट्राईकला प्रेमनाथ ना? प्रेमनाथ ना? बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज राजेश. 11 बॉल आणि 22 रनची गरज. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक रन. 10 बॉल आणि 21 रनची गरज. येणारे चेंडू आहेत 10 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत आपण पाहू शकता 21 रनची गरज. यावेळेस देखील अट्रॅक्टिव्ह थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार. दुसरा बॉल यावेळेस देखील दिशा भरकटली, कारण दबाव तंत्र आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन, 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू आहेत 9 आणि जिंकण्यासाठी 14 रनची गरज. यावेळेस देखील आपण पाहू शकता वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. 9 बॉल जिंकण्यासाठी आतापर्यंत 13 रनची गरज. नऊ बॉल जिंकण्यासाठी 13 रन. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली होती. डॉट बॉलची समाप्ती होते. आठ बॉल आणि जिंकण्यासाठी 13 रन. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात. जजमेंट चुकला आणि त्याचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. 2 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर हाताचा वेध घेतला.
बॅट्समनच्या चेंडूने आणि 39 रन आतापर्यंत होतात. येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 11 रनची गरज. 6 बॉल आणि 11 रन या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल की काय जुईनगर संघ, की गोटवली संघ यावेळेस दबाव तंत्रामध्ये ठेवेल जुईनगर टीमला, त्याचं प्रात्यक्षिक सांगणार आहे हे 6 बॉल. येणारे चेंडू आहेत 6 आणि जिंकण्यासाठी 11 रनची गरज. 6 बॉल 11 रन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन तर जरूर कंप्लीट केली. पाच बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 10 रनची गरज. प्रति बॉल मध्ये तुम्हाला 2 रन कंप्लीट करायचे आहेत. यावेळेस देखील लाईन चांगली होती. प्रत्येक डॉट बॉल यावेळेस पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल टीम जुईनगर 30+ या संघाला. येणारे चेंडू आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 10 रन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. फिल्डर थोडासा फंबल झाला परंतु 1 रन तोपर्यंत कंप्लीट होते. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 9 रनची गरज. 3 बॉल आणि 9 धावा. या सामन्यामध्ये एक वेगळं चित्र निर्माण होताना पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा बॉल, कौतुक करावं लागेल गोलंदाज हर्षलचं. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना बॅट्समनला तो रीड करतोय आणि तदनंतर चेंडू रिलीज करतोय. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 रन. सामन्याचं चित्र बदललं या ओव्हरमध्ये. कौतुक करावं लागेल बॉलर हर्षलचं. 2 बॉल जिंकण्यासाठी 8 धावा. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट असेल. जर या बॉलवर षटकार किंवा 2 धावा आल्या तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 रनची गरज. यावेळेस हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू रिलीज केलाय. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावा. एक बॉल जिंकण्यासाठी 8 रनची गरज. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अनेक रेकॉर्ड झालेत. 1 बॉल मध्ये 9 रन, 1 बॉल मध्ये 8 रन, 1 बॉल मध्ये 7 रन, 1 बॉल मध्ये 6 रन. परंतु या मॅच मध्ये स्ट्रोक चांगला होता या शेवटच्या बॉलवर आणि सामना जिंकलाय गोटवली टीमने. हार्डलक टीम जुईनगर संघ. चांगला खेळ तुम्ही देखील साकारला या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. तर या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच तर सुमित ठरला जातो. या सामन्याचा हिरो सुमित. तर टॉस साठी गोटवली टीमचा कॅप्टन आणि गनसोली संघाचे संघनायक